मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली एका खास इव्हेंटला, तो म्हणजे झी चित्रगौरव पुरस्कार. आणि त्यासाठी आता आपल्यासोबत एकदम कडक कलाकार आणि माझा फेवरेट क्षितिज आहे सोबत. हॅलो क्षितिज. हाय. कसा आहेस? एक्सलंट. एकदम कडक आणि क्लासी दिसतोय. काय लुकचं क्रेडिट कोणाला जातं? अरे लुकचं क्रेडिट अपूर्वा गुजराती आमची जी स्टायलिस्ट आहे तिला क्रेडिट आहे पूर्ण. आणि पण काय मोस्टली मी शक्य तेवढं कम्फर्टेबल गोष्टी घालत असतो अंगावर. खूप डेकडअप मला इथं कंटाळा येतो कॅरी करायचा. सो दिस इज कम्फर्टेबल, दिस इज बेटर. आणि कम्फर्टेबल खूप कडक आणि छान दिसतंय. आता तुझा नवीन मूवी येऊन गेला होता आणि आता तुझं नाटक पण येते आणि त्यासाठी तुला नॉमिनेशन आहे. तुला त्या बाबतीत काय बोलायचं? 3 नॉमिनेशन्स आहेत. मला जबाबदारी वाटते, भारी वाटते. आणि आय फील रिअली हंबल्ड की झीनी परीक्षकांनी एवढं कौतुक केलंय. याचं कारण फुलवंती, धर्मवीर 2 आणि नवरदेव BSc ॲग्री या तिन्ही सिनेमांसाठी नॉमिनेशन मिळाले, विच इज अ रिअली अ ग्रेट थिंग फॉर मी. एकदम ऑल द बेस्ट तुला. आणि आम्हाला माहिती आहे तू जिंकणार आहेस आणि ऑब्व्हियसली तू एकदम कडक कलाकार आहेस, ज्याचे परफॉर्मन्स खूप भारी असतात आणि प्रेक्षकांना फार आवडतात. जे तुला धर्मवीर पासून लक्षात ठेवतात. विचार कर, त्यांना काय तुझ्या इन्स्टा स्टोरीवर ती मोस्टली असतं. आज प्रॉमिस एक तरी ट्रॉफी घेऊन जातो. प्रॉमिस. कारण मोस्टली मी तुझ्या स्टोरीज मध्ये बघितलं, ते तुला म्हणतात हे हमने तो आप लोग अभी जानते हो उसको, हम तो उधर से जानते हैं. अशा भारी कॉम्प्लिमेंट्स त्यांना. थँक्यू सो मच. तुला आज काय वाटतं? कारण आता इथे एवढा सगळा गोतावळा सुरू आहे, सगळे असे लागलेत मागे तुझ्या पण, आणि झी स्पेशली आपल्या सगळ्या कलाकार मंडळींसाठी हे सोहळे अशासाठीही महत्वाचे असतात की सगळे भेटतात तरी एकमेकांना. नाहीतर आता तू माझं नाटक ओपन झालं, तू आलीस का? नाही, कारण तू दुसरीकडे बिझी असतेस, विच इज अ गुड थिंग. पण आपण इथे या निमित्ताने भेटतो तरी. सो झी ऑलवेज मेक शुअर की सगळे कलाकार येतील, ते एकत्र इथे भेटतील, आपण सगळी मीडिया इंटरॅक्शन्स करू, इकडे एकमेकांशी बोलू, फोटोज काढू. याने काही नाही, आपण एक फ्रॅटर्निटी म्हणून, एक परिवार म्हणून एकत्र राहतो ना. सो या सोहळ्याची नॉमिनेशन्स, अवॉर्ड्स ह्याच्या पलीकडे जाऊन एकत्र येणं ही पण एक मजा आहे. ही मजा तू घेत राहावं पुढचे काही वर्षांनी. मला माहिती आहे तू जिंकणार आहेस. आज ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू सो मच असं गप्पा मारण्याबद्दल. थँक्यू सो मच.